पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघात माजी आमदार बापू पठारे यांनी पवार गटात प्रवेश करताच त्यांची प्रतिमा मलिन करणारी पोस्टरबाजी झालेली आहे। पोलिसांनी पोस्टर्स तात्काळ हटवली। मात्र या निमित्तानं पुण्यात निवडणुकीच्या तोंडावर प्रतिमा भंजनाचे प्रकार सुरू झाल्याचं स्पष्ट झालंय। दरम्यान जगदीश मुळीक यांनीही वडगाव शेरीवर दावा केलाय। पुण्यात येरवडा चौकात माजी आमदार बापू पठारेंविरोधात पोस्टरबाजी करण्यात आली। विशेष म्हणजे पठारेंचं कौटुंबिक वादातून उद्भवलेलं प्रकरण यापूर्वीच मिटलंय। पोलिसांनी त्याची समरी देखील कधीचीच दाखल केली। तरीही 5 वर्षांपूर्वीच्या त्या जुन्या केसचा उल्लेख करून नुकतीच तुतारी हाती घेतलेल्या बापू पठारेंची बदनामी करण्यात आली। येरवडा चौकात माजी आमदार बापू पठारे यांच्या विरोधात पोस्टरबाजी झाली होती। नंतर ती पोलिसांनी पोस्टर तात्काळ काढूनही घेतले, पण ज्यांनी ती पोस्टरबाजी केली त्यांचा हेतू जो होता ऑलरेडी साध्य होऊन गेला होता, कारण बातम्या लागल्या होत्या। पण या संदर्भात संबंधित तिन्ही आजी माजी आमदारांना विचारलं असता एकही कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार, आणि अर्थातच पठारांचे दोन्ही विरोधक माजी आमदारांनी आजी आमदारांनी हे आरोप फेटाळून लावलेले आहेत। मग हे पोस्टर लावले कोणी? का मविया की महायुतीतले अंतर्गत वादातून हे पोस्टर लागले? हा खरं तर तपासाचा भाग आहे। वडगाव शेरीत सध्या अजित पवार गटाचे सुनील टिंगरे विद्यमान आमदार आहेत। तर 5 वर्षांपूर्वी भाजपमध्ये गेलेल्या बापू पठारेंनी आमदारकी लढण्यासाठी घर वापसी करत तुतारी हाती घेतली। पण त्यांनी तुतारी हाती घेताच पोस्टरबाजी सुरू झाली। त्याचा उद्देशही अर्थात उघडच आहे, आणि तो म्हणजे त्यांना तिकीट मिळू नये। मात्र हे पोस्टर आमच्याकडून लावलं नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे आणि भाजपचे जगदीश मुळीक यांनी ठामपणे सांगितलंय। तर मुळीक यांनी त्यांची इच्छाही लपवून ठेवलेली नाही। वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीकडे असला पाहिजे, जेणेकरून इथं मोठ्या प्रमाणात पुन्हा विकास होऊ शकतो। या भावनेतनं, निवडणुकीच्या भावनेतनं आणि थोरा मोठ्यांचे आशीर्वाद असले पाहिजेत। यासाठी काल जे पत्राच्या माध्यमातून मी संवाद साधलाय तो योग्यच आहे। पठारे कुटुंबियांनी अजून उघडपणे कोणावर आरोप केलेला नाही। मात्र बॅनरबाजीची करामत महायुतीतून झाली की महाविकास आघाडीतून हे अजून गुलदस्त्यातच आहे, कारण शिवसेना ठाकरे गटालाही हीच जागा हवी आहे। एकंदरीतच परस्परांचे पत्ते कापण्यासाठी वडगाव शेरीत बॅनरबाजीचे फंडे सुरू झालेत। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।